वाघमारे सर आपल्याला विमानाच्या जेट इंजिनची माहिती देत आहेत. वाघमारे सर नमस्कार. आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि हे विमानांबद्दल जे आहे माहिती ती आम्हाला थोडीशी द्या या जेट इंजिनबद्दल. छत्रपती संभाजीनगरमध्ये एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग नावाचा हा भारत सरकारचा 3 वर्षाचा लायसन कोर्स आहे. हा कोर्स DGCच्या अंडर चालतो, डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन, मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या अंडर येतं. तर इथं तुम्हाला 3 वर्ष विमानावर ट्रेनिंग दिली जाते. आपल्याकडे 2 लाईव्ह एरोप्लेन आहे. एक झेनथ CS-2000 जे की पिस्टन इंजिनचं एअरक्राफ्ट आहे. दुसरं एअरक्राफ्ट आहे आपल्याकडं जेट इंजिनचं लेअरजेट 24. हे मल्टी इंजिनचं एअरक्राफ्ट आहे. दोन्ही लाईव्ह कंडिशनमध्ये दोन्हीमध्ये 2 इंजिन असतात. नाही, ह्याच्यामध्ये सिंगल इंजिन आहे. हे पिस्टन इंजिन हे झेनिथ CS-2000 म्हणून सिंगल इंजिनचं आहे. सिंगल इंजिन आहे हे. आणि हे पिस्टन इंजिन आहे. ते तिकडचं जे आहे उभं ते पिस्टन इंजिन जेट इंजिन आहे. पलीकडचं जे आहे ते जेट इंजिन. त्याला जेट इंजिन लावलेलं आहे का? त्याला जेट इंजिन आहे, ते मल्टी इंजिन. आणि हे आता सध्या चालू आहे ना हे जेट इंजिन? APU एअरक्राफ्ट पॉवर युनिट म्हणतात त्याला. एअरक्राफ्ट पॉवर युनिट. हां, हे पण चालू कंडिशनमध्ये. ही चालू कंडिशनमधलं जेट इंजिन आहे. हे चालू नाही करता येणार सर? चालू करता येईल पण त्याला नाही हरकत नाही. हे नको आता चालू केल्यावर परत बंद करा. बरं, मग याचं यानी थ्रस्ट मिळतो का तो? हो. हां, ह्याच्याने हे स्टार्ट होतं, ह्याच्याने मेन इंजिन स्टार्ट होतं, त्याच्यानंतर विमान फ्लाय होतं. टेक ऑफ. बॅटरीपासून पॉवर घ्यायला मेन इंजिनला, मोठ्या मोठ्या इंजिनला बॅटरीपासून पॉवर घ्यायचा. म्हणजे हा विमानाचा आत्मा आहे. हार्ट म्हणता येईल का त्याला? याने तो थ्रस्ट मिळतो विमानाला आणि ते टेक ऑफ घेतं या जेट याने. हे चालू कंडिशनमध्ये. आणि हे सगळे कोर्सेस वगैरे आपण इथं शिकवले जातात भारत सरकारच्या याच्यानुसार. आपल्याकडे हे 2008 पासून आहे. 2008 पासून आपल्या इथं DGCच्या अंडर आहे ना? DGCच्या अंडर येतं. 100% प्लेसमेंट होती. 12वी सायन्स PCM ग्रुप सोबत पास असाल तर तुम्ही याच्यात डायरेक्टली ऍडमिशन करू शकता. आणि मग याचं पायलट म्हणूनच त्याची एअरक्राफ्ट मेंटेनन्स म्हणून. मग फ्लाईंगचं त्यांना काही म्हणजे त्यांचं हे नाही? फ्लाईंग करायचं नसतं यांना, फ्लाईटला क्लिअरन्स द्यायचं असतं. फक्त क्लिअरन्स द्यायचं. गव्हर्नमेंटचा रूल असतो, कुठलंही विमान टेक ऑफ करायचं होतं त्याचं इंजिनियर. बालाजी वाघमारे सरांनी आपल्याला एअरक्राफ्ट मेंटेनन्सबद्दल माहिती दिलेली आहे. आणि इथं ते इंजिनियर बनवले जातात. 2 विमानांचे मॉडेल्स इथं आहेत. हे कोणतं? झेनिथ CS-2000 पिस्टन इंजिनचं आहे. आणि हे म्हणजे यासाठी ट्रेनिंगसाठी वापरलं जातं. हे फक्त बाकी दुसरं त्याचं काय? ते सिंगल काय हे सिंगल इंजिन आहे. सिंगल इंजिनचं. आणि हे जे आहे ते मल्टी इंजिन आहे. मल्टी इंजिन जेट एअरक्राफ्ट. जेट एअरक्राफ्ट. मग याच्यामध्ये सिटिंग कॅपॅसिटी किती आहे? ह्याच्यात 6 सीटिंग असतं. किती? 6 सीटर. 6 सीटर असतं का? हे मॉडेल्स आहेत तिथं. 6 पॅसेंजर. हे बिझनेस एअरक्राफ्ट आहे. हां, म्हणजे चार्टर्ड वगैरे ते याच्यासाठी वापरण्यासाठी, प्रायव्हेटसाठी वापरण्यासाठी प्लेन आहे. बालाजी सरांनी खूप छान माहिती दिलेली आहे आपल्याला. त्यांचं त्याबद्दल धन्यवाद. ओके, थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. वेलकम.